नमस्कार. मी अंकिता तुषार साठे चव्हाण. तर सगळ्यात आधी अंकिता अँड अंतराज कॉर्नरमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर काही दिवसांपूर्वी मी आपल्या चॅनलवरती म्हणजेच अंकिता अँड अंतराज कॉर्नरमध्ये वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केले आहेत. तर मी आजचा व्हिडिओ देखील जरा वेगळाच असणार आहे. तो असणार आहे की मोबाईल चार्जिंग करताना या चुका कधीच करू नका. तर त्या कोणत्या चुका आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत. तर तसेच तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायलासुद्धा विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि जास्तीत माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर ते मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी ज्या काही चुका असतील त्यामध्ये त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलपर्यंत नक्की पोचवा, म्हणजे त्यांनाही कळेल की मोबाईल चालू करताना किंवा चार्जिंगला लावताना काही चुका केल्या नाही पाहिजे, ते त्यांच्यासुद्धा लक्षात येईल. चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला मागाशी सांगितला आहे. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मोबाईल चार्जिंग करताना या चुका कधीच करू नका. आजकाल आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन असतो. सर्वांकडे स्मार्टफोन असल्यावर त्यामुळे आपली बरीच कामे सोपी होतात. त्यामुळेच तर त्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन वापरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने वापरल्याने व चुकीच्या पद्धतीने चार्ज केल्यामुळे त्यांचा स्मार्टफोन लगेच खराब होतो. म्हणूनच मोबाईल चार्जिंग करताना कोणत्या चुका करू नये हे आता आपण पाहूया. बऱ्याच जणांना मोबाईल हा 100% चार्ज करण्याची सवय असते, पण तसे अजिबात करू नका, कारण त्यामुळे फोनची बॅटरी खराब होण्याची शक्यता असते. तसेच बऱ्याच वेळा फास्ट चार्जिंगचा वापर केल्यामुळे सुद्धा स्मार्टफोन खूप जास्त प्रमाणात गरम होतो. त्यामुळे मोबाईल फोन खराब होण्याची शक्यता जास्त असते. तसेच काही व्यक्ती मोबाईल फोन सतत चार्ज करतात. मोबाईलची बॅटरी योग्य प्रमाणात असतानाही सतत बॅटरी चार्ज केल्याने त्याचा परिणाम बॅटरीवर होतो. तसेच वारंवार फोन चार्ज करणे टाळावे. आणि अनेकदा लोक कवरसोबत फोन चार्जिंगला लावून देतात. त्यामुळे असे न करता चार्जिंग केल्याने फोनच्या बॅटरीवर सुद्धा त्याचा दबाव पडतो. तसेच बॅटरी खराब होण्याची भीती वाटते. त्यामुळे फोन चार्ज करीत असताना कवर काढून चार्ज करावा. त्यामुळे काही इजा पोचणार नाही बॅटरीला. फोनवर कोणतेही ॲप वापरल्यानंतर तुम्ही ते ॲप बंद केले पाहिजे, कारण ते ॲप्स बॅकग्राऊंडमध्ये चालत राहतात. त्यामुळे फोनची बॅटरी ही खर्च होते. तसेच मोबाईलमध्ये वायफाय ब्लूटूथ गरज नसताना ऑन ठेवू नका. यामुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते. तसेच तुम्हाला मोबाईल सारखा चार्जिंगवर ठेवावा लागतो. आणि महत्त्वाचे म्हणजे फोन चार्ज करण्यासाठी तुम्ही सर्व स्टेशन, विमानतळ किंवा सार्वजनिक चार्जिंगचा वापर न करता आपल्या स्वतःच्या चार्जरचा वापर करा. यामुळे तुमचा डेटा हॅकर्सकडे जाण्याची शक्यता असते. काही लोक फोनचा वापर पूर्णपणे डिस्चार्ज होईपर्यंत करतात, पण तसे नेहमी केल्याने फोनची बॅटरी खराब होते. फोनच्या बॅटरीची लाईफसुद्धा कमी होते. म्हणून फोन पूर्णपणे डिस्चार्ज होण्याआधीच चार्जिंगला लावावा. तसेच मोबाईलची बॅटरी दुसऱ्या चार्जरने कधीही चार्ज करू नये, कारण दुसऱ्या कोणत्याही मोबाईल चार्जरने स्वतःचा मोबाईल चार्ज करू नये, कारण मोबाईल नेहमी त्याच्या ओरिजिनल चार्जरने चार्ज करावा. त्यामुळे मोबाईलची बॅटरी लवकर खराब होत नाही. कधीही फोन चार्जिंगला लावलेला चालू स्थितीत असताना फोनवर बोलणे टाळावे, कारण ते धोक्याचे ठरू शकते. तसेच बरेच लोक झोपताना आपला स्मार्टफोन चार्जिंगवर ठेवतात आणि नंतर सकाळी बाहेर काढतात.
जास्त चार्जिंग केल्याने आपले डिव्हाइस जास्त गरम होते आणि बऱ्याच वेळा असे केल्याने बॅटरी खराब होऊ शकते. त्यामुळे रात्रभर मोबाईल चार्ज करू नका. तसेच फ्रीज, टी व्ही, वॉशिंग मशीन, DVD प्लेअर इत्यादी उपकरणांजवळ मोबाईल जास्त ठेवू नये. त्याचप्रमाणे या उपकरणांजवळ फोन चार्जिंगला लावू नये. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.